जय जिनेन्द्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 9 भाग 13। शिक्षण विधी पद्धती प्रकार। वैदिक काळाच्या सुरुवातीस सूत्र कंठस्थ करण्याची पद्धत होती। तालक दंतव्य उच्चार स्पष्टपणे करता येत। वैदिक मंत्र कंठस्थ करताना त्यात कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये म्हणून संहिता पाठ, पदपाठ, क्रमपाठ, घनपाठ, जटापाठ इत्यादी सूक्त कंठस्थ करण्याच्या निरनिराळ्या पद्धती प्रचलित होत्या। जैन शिक्षण पद्धतीचे स्वरूप ठरविण्याचे श्रेय भगवान महावीरांना आहे। महावीरांनी म्हटले आहे की पक्षी आपल्या पिल्लांना ज्याप्रमाणे चारा देते त्याप्रमाणे आचार्यांनी आपल्या शिष्यांना सदैव शिक्षण दिले पाहिजे। शिष्यांना संक्षेपाने न समजल्यास आचार्यांनी विश्लेषण करून सांगावे। आचार्य अर्थाचा अनर्थ करीत नसत। आपल्या आचार्यांकडून मिळवलेली सर्व विद्या शिष्यांना देण्यातच ते धन्यता मानित असत। शिष्यासमोर व्याख्यान देताना विषयाव्यतिरिक्त व्यर्थ चर्चा टाळली जात असे। परवर्ती युगात शास्त्रांच्या अध्ययनाची ही रीत बदलली। विद्यार्थी पाठांतर करण्याच्या वेळी आचार्यांकडून सूत्राचा व्यवस्थित अर्थ समजावून घेत असे व आपल्या शंकांचे निरसन करून घेई। शिष्य घोकून ते सूत्र सूक्त कंठस्थ करी, त्यानंतर त्यावर मनन चिंतन करीत असे। जैन शिक्षण पद्धतीची वाचणे, विचारणे, वाचलेल्या विषयावर मनन करणे, आवृत्त्या देऊन पाठांतर करणे व मिळविलेल्या धर्मज्ञानाचा उपदेश करणे, प्रसार करणे ही महत्त्वाची 5 अंगे होती। जैन सूत्रामध्ये ही समावर्तन संस्काराची माहिती मिळते। शिष्य अध्ययन संपवून जेव्हा स्वगृही परत येत असे तेव्हा त्याचे समारंभपूर्वक स्वागत करण्यात येई। रक्षित ज्यावेळी पाटलीपुत्राहून अध्ययन संपवून स्वगृही परत आला त्यावेळी त्याचे थाटामाटात स्वागत करण्यात आले। सारे शहर पताकांनी सुशोभित करण्यात येऊन रक्षिताला हत्तीवर बसवून शहरात आणले गेले। त्याच्या विद्वत्तेवर प्रसन्न होऊन लोकांनी त्याला दास, पशु, सुवर्ण इत्यादी नजराणे देऊन त्याचे यथोचित स्वागत केले अशी माहिती मिळते। जैन संस्कृतीत आचार्य परंपरा तीर्थंकरांपासून सुरू होते। तीर्थंकर मूळतः अस्थानवासीय अर्थात अनगार असत। शेवटचे तीर्थंकर भगवान महावीरही दिगंबरच होते। त्यामुळे या तीर्थंकरांची शिक्षण केंद्रे विशिष्ट भवनामधून असणे अशक्यच आहे। या काळातील जैन शिष्य ही आचार्यांबरोबरच निरनिराळ्या देशामधून फिरत असत। भगवान महावीरांचे जे 12 गणधर होते ते सर्व आचार्यच होते। त्यात इंद्रभूती, वायुभूती, व्यक्त व सुधर्मा यांचे शिष्य होते। मंडिक किंवा मौर्य पुत्राचे शिष्य तर अकंबित, अचलभ्राता, मितार्थ किंवा प्रभास यांचे शिष्य होते। उपर्युक्त आचार्य व त्यांचे शिष्य भ्रमण करीत असतानाच योगायोगाने महावीरांच्या संपर्कात आले व त्यांच्या व्यक्तित्वाने प्रभावित होऊन आपल्या शिष्यासह जैन संघात सम्मिलित झाले। हे सर्व गणधर व त्यांचे शिष्य भगवान महावीर मुक्त होईपर्यंत त्यांच्याबरोबरच होते। यानंतरच्या काळात ठिकठिकाणी जैन मुनी व आचार्यांसाठी गुंफा, मंदिरे व तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मंदिरे बांधण्यात आली। त्यामुळेच राजधान्या, तीर्थक्षेत्रे, आचार्यांचे आश्रम व जैन मंदिरे पुढील काळात जैन धर्माची शिक्षण केंद्रे बनली। कित्येक राजे व धनवान लोक विद्येचे पोषक किंवा संरक्षक असल्याने समृद्ध राज्यातील अनेक राजधान्यांमध्ये पुढील काळात विशाल शिक्षण केंद्रांची स्थापना करण्यात आली। बनारस जैन विद्येचे एक विशाल केंद्र होते। शंखपूरचा राजकुमार
अगडदत्त याने येथेच जैन विद्येचे अध्ययन केले. श्रावस्ती व पाटलीपुत्र ही शिक्षण केंद्रेही प्रसिद्ध असून अनेक छात्रगण जैन विद्येच्या उच्च शिक्षणासाठी पाटलीपुत्र येथे येत. प्रतिष्ठान हे दक्षिण भारतातील प्रसिद्ध जैन शिक्षण केंद्र होते, तर वल्लभी जैन शिक्षण केंद्र म्हणून जागतिक प्रसिद्धीच्या उच्च शिखरावर होते. येथेच नागार्जुन सुरीने जैन आगमांचा संग्रह करण्यासाठी जैन मुनी व आचार्यांची सभा बोलावलेली होती. साधूंचे वसतिस्थान तसेच उपाश्रयामध्येही विद्याध्ययन चालत असे. आचार्यांच्या जवळ राहून अर्थात आश्रमात राहून प्राचीन शास्त्राध्ययन केलेले साधू या ठिकाणी अध्यापनाचे अधिकारी असत. अशा प्रकारची माहिती श्वेतांबर ग्रंथातून मिळते. सत्य व ज्ञान यांच्या परीक्षणासाठी वादविवादही चालत. या वादविवादामध्ये जैन तसेच बौद्ध वगैरे अन्य धर्मीय संघही भाग घेऊन सूक्ष्मातिसूक्ष्म विषयावर किंवा तात्विक विषयावर तात्विक वादविवाद करीत. जर कोणी तर्क किंवा न्याय इत्यादींच्या बाबतीत कमकुवत ठरला तर तो दुसऱ्या कोणत्या तरी शिक्षण केंद्रात जाऊन अधिक अध्ययन करीत असे. अध्ययन पूर्ण केल्यानंतर विरोधकांच्या यशस्वी रीतीने पराभव करून तो धर्मप्रचाराचे कार्य पुढे चालू ठेवी. उपर्युक्त सर्व मुद्द्यांचे यथायोग्य विश्लेषण केल्यावर स्पष्टपणे दिसून येते की प्राचीन भारतीय इतिहास काळात वैदिक व बौद्ध शिक्षण पद्धतीप्रमाणे जैन शिक्षण व्यवस्था व पद्धती अस्तित्वात होती. इतकेच नव्हे तर ती प्रगतिशील स्वरूपात होती. आजही भारतातील मोठमोठ्या शहरांमधून विद्यापीठांमधून जैन धर्म व जैन दर्शन इत्यादींच्या स्वाध्यायाची प्रगतिशील केंद्रे आहेत. त्यावरही पूर्णपणे प्राचीन जैन शिक्षण पद्धतीचा प्रभाव जाणवतो. 1. ज्ञानाचे हे अलौकिक महत्त्व असल्याने प्राचीन काळापासून भारतात शिक्षण पद्धतीवर विशेष लक्ष देण्यात आले. वैदिक, बौद्ध व जैन संस्कृतीच्या स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण शिक्षण परंपरा आहेत. वैदिक व बौद्ध शिक्षण पद्धतीवर बरेच लेखन झालेले आहे. जैन आगमामधून जैन शिक्षण पद्धती संबंधीचे जे अनेक उल्लेख मिळतात त्यावरून प्राचीन भारतीय इतिहास काळात सुव्यवस्थित, प्रगतिशील व आदर्श अशी स्वतंत्र जैन शिक्षण पद्धती अस्तित्वात होती असे दिसते. 2. जैन व बौद्ध शिक्षण पद्धतीत प्रायः साम्यता आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या दोन्हीही धर्मांचा प्रसार करण्याचे श्रेय गृहस्थाश्रमापासून दूर राहणाऱ्या व ज्ञानदान व ज्ञानग्रहण यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या मुनी व भिक्षू यांनाच द्यावे लागेल. तसेच या दोनही धर्माच्या धार्मिक विचारात काही प्रमाणात असलेली निकटता ही बौद्ध व जैन शिक्षण पद्धतीत साम्यता निर्माण करण्यास कारणीभूत झालेली असावी. 3. आचार्यांच्या आज्ञांचे पालन न करणारे अयोग्य शिष्यही असत. त्यांची कठोर शब्दाने प्रसंगी वेतानेही संभावना केली जात असे. कित्येकदा कंटाळून आचार्य अशा शिष्यांना आश्रमातून घालवूनही देत. 4. शूद्रांचा विद्याधिकार. जातक काळात शूद्र व चांडाळांनाही विविध विषयांचे सर्वांग परिपूर्ण ज्ञान प्राप्त करण्याचा अधिकार होता असे दिसते. सुत्तीनिपात अर्थात श्वेतांबरमध्ये मातंग नावाचा चांडाळ विद्वान आचार्य असून त्याच्याकडे उच्च वर्णातील लोकही शिक्षण घेण्यासाठी येत असत अशी माहिती आढळते. 5. आचार्य व त्यांचे व्यक्तिमत्व. अग्नी व इंद्र ही दिव्य प्रतीके असलेले प्राचीन वैदिक आचार्य तत्कालीन ज्ञान व अध्यात्म यातील त्यांच्या असामान्य ज्ञानामुळे समाजात सर्वोच्च मानले जात
6. आचार्य सत्य न लपविणारे, गर्व न करणारे, यशाची किंवा फळाची इच्छा न करणारे व अन्य धर्मीय आचार्यांची कधीही निंदा न करणारे असत. एखादे सत्य जर कठोर हिंसा होणारे असेल तर त्या सत्याचाही आचार्य त्याग करीत. सदैव सद्विचारांचे प्रतिपादन करीत असत. शिष्याला अपशब्द बोलून किंवा धाक दाखवून काम करून घेत नसत. धर्मविषयक ज्ञानात ते परिपूर्ण असत. आचार्यांचे जीवन तपोमय असून ते कुशल, विद्वान व सर्व धर्माचे ज्ञाते होते. शुद्ध, ओघवत्या व विद्वत्ता प्रचूर भाषा शैलीने समाजापुढे ते नैतिक आदर्श ठेवीत. आजच्या काळातही आचार्यांच्या आदर्श व्यक्तिमत्वाचा जैन समाजावर प्रभाव आहे. 7. समाजातही या तीनही प्रकारच्या आचार्यांना मान दिला जात असे. भक्तियुक्त अंतःकरणाने त्यांना भोजन, जलपान, वस्त्र, पारिश्रामिक द्रव्य दिले जात असे. 8. अध्ययन व अध्यापनाच्या दृष्टीने कमी प्रतीचेही काही विषय असत. सर्व संग परित्याग करणाऱ्या साधू मुनींसाठी ते विषय पापश्रुत मानले जात.